साहित्यिक श्री हरिभाऊ लिमये यांच्या जीवन प्रकाश कादंबरीवर आधारित याला जीवन ऐसे नाव हा चित्रपट 5 ऑगस्टला संबंध महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय। हरिभाऊ लिमये यांनी स्वतः दिग्दर्शनाची बाजू सांभाळत सामाजिक समस्या मांडणारा हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आणलाय। साहित्यिक श्री हरिभाऊ लिमये यांचा जीवन प्रकाश या कादंबरीवर आधारित याला जीवन ऐसे नाव हा चित्रपट महाराष्ट्रात 5 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे। याला जीवन ऐसे नाव हा चित्रपट सामाजिक समस्या मांडणारा असून मराठी लोकांना नोकरी संबंधीची मानसिकता बदलण्यासाठी व्यवसायामध्ये सुद्धा कष्ट केल्यास यश मिळू शकते अशा कल्पनेवर हा चित्रपट आधारलाय। छोट्या पडद्यावरील जय मल्हार या मालिकेतील बाणू म्हणजेच ईशा केसकर हिने तिच्या करिअरची सुरुवात या चित्रपटातून केली आहे। प्रमोद समेळ आणि हरिभाऊ लिमये यांनी दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे। लक्ष्मीकांत विसपुते आणि हरिभाऊ लिमये यांची पटकथा आहे। गीतकार श्रीकांत नरुले यांचे गीत आहेत। या चित्रपटाची निर्मिती लिमये विश्व प्रकाशन प्रोडक्शनची आहे। मी बेसिकली सिव्हिल इंजिनियर गेली 45 वर्षे कन्स्ट्रक्शनमध्ये आणि अजूनही माझं काम चालू आहे। आता सध्या वयाची 12 वर्षी चालू आहे। गेल्या 2-3 वर्षापासून मी चित्रपटाचं काम हाती घेतलं आणि माझी कादंबरी आहे जीवन प्रकाश ही समाजापर्यंत पोहोचावी। खपली भरपूर, परंतु वाचन आणि हे काय म्हणतात प्रकटीकरण हे वेगवेगळं असतं आणि तो समाजापर्यंत सिनेमात तो माझा मेसेज द्यावा म्हणून मी ह्याचं काम हाती घेतलं। म्हणजे माझी परिस्थिती सिनेमा काढणं नव्हती तरीसुद्धा एक वेळ घेऊन मी पूर्ण केला आणि समाजाला एक तो संदेश होता, त्या संदेशाबद्दल मी हा सिनेमा म्हणजे मोहन आगाशीने सांगितलं की सिनेमात असे सामाजिक संदेश देण्यात काय अडचण नाही, तुम्ही कॉमेडी करा। त्यावेळी त्यांनी मला सजेस्ट केलं की चांगली कॉमेडी करा, तुम्ही काम करता, पण तुम्हाला ते मान्य नाही आणि मी तो आहेतच सिनेमा माझा विषय घेऊन मी पोहोचतो। हा रिलीज 5 एप्रिलला महाराष्ट्रात बऱ्याच शहराच्या ठिकाणी का पहा म्हणजे आजची वास्तवता मी दाखवली की बुवा समाजात माणूस जगणारा माणूस माणसाला म्हणतात आणि म्हणणाऱ्या माणसाला म्हणतात त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जर एखादा माणूस कॅन्सरने आजारी आणि ते श्रीमंत तरीसुद्धा त्याचे नातेवाईक त्याचे सगळे मित्र। प्रतिनिधी पियुष बागडेसह विकास उगले, ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे।